यालाच म्हणतात मराठमोळं सौंदर्य. प्राजक्ता माळीचा कान्समधला ठसकेबाज मराठमोळा लुक समोर आलाय. प्राजक्ता माळीच्या कान्स फेस्टिवलमध्ये ठसकेबाज लुक याने परदेशी फोटोग्राफर्सचं देखील लक्ष वेधून घेतलंय. मंडळी, यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी मनोरंजन विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळ्या सेलिब्रिटींनी दिमागदार एंट्री घेतली. मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपला डेब्यू केला. मराठमोळ्या सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर आपला खास मराठमोळा अंदाज दाखवलेला आहे. प्राजक्ता माळीच्या लुकवर साऱ्यांच्याच नजरा खिळलेल्या आहेत. प्राजक्ताने तिच्या कान्स डेब्यूचा व्हिडिओ स्वतःच्या इन्स्टा हँडलवरनं शेअर केलेला आहे. त्यासोबत तिनं लक्ष वेधून घेणारं कॅप्शन देखील लिहिलं आहे. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेत कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर दमदार पदार्पण केलेलं आहे. ग्लॅमर, फॅशन आणि जागतिक सिनेसृष्टीचा संगम मानल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित सोहळ्यात प्राजक्ताच्या उपस्थितीने मराठी चाहत्यांचा अभिमान हा वाढवलेला आहे. त्यासोबतच या सोहळ्यातल्या तिच्या खास लुकची आणि रेड कार्पेटवरच्या तिच्या कॉन्फिडन्सची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा रंगलेली आहे. प्राजक्ताने केलेला साज शृंगाराची चर्चा कान्सच्या रेड कार्पेटवर रंगली आहे. प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवरनं कान्स फिल्म फेस्टिवलचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळी नऊवारी साजामध्ये दिसते आहे. त्यासोबतच तिने पारंपरिक दागिने घातलेले आहेत. प्राजक्ताच्या नऊवारी लुकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. नऊवारी साडी आणि त्यासोबत पारंपरिक दागिन्यांचा साज यामध्ये प्राजक्ताचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. मराठमोळा लुक केलेली प्राजक्ता रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करताना दिसते. प्राजक्ताच्या संपूर्ण लुकमध्ये जर सर्वांच्या नजरा कशावर खिळल्या असतील तर तिच्या पदरावर. प्राजक्ताने ज्या पद्धतीनं तिच्या नऊवारीचा पदर प्लांट केला आहे, साऱ्या परदेशी फोटोग्राफर्सच्या नजरा तिच्यावरती खिळल्या आणि यालाच म्हणतात अस्खलित मराठमोळं सौंदर्य. आणि प्राजक्ताच्या व्हिडिओवर युजर्सने लाखोंच्या संख्येने कमेंट केल्या आहेत. प्राजक्ता माळीने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये डेब्यू केला आहे. ती पारंपरिक लुकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली आहे. आपल्या कान्स डेब्यूचा व्हिडिओ शेअर करताना प्राजक्ता माळीने कॅप्शन लिहिलं आहे की प्राजक्ताने द वर्ल्ड फेमस रेड कार्पेट ऑफ कान्स फिल्म फेस्टिवल असं कॅप्शन लिहिलं आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर अस्सल पारंपरिक नथ, नऊवार आणि या सगळ्या गोष्टी घालून नथ नऊवार नेसून चालण्याचा, जगाला मराठी ठसका दाखवल्याचा आनंद अवर्णनीय आहे. आणि अशा प्रकारे मॅन रेड कार्पेट ऑफ कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये डेब्यू तिने केलेला आहे. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाच्या पार्श्वभूमीवर कान्स फेस्टिवलमध्ये भारत पॅव्हिलियन अंतर्गत एका विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या जागतिक मंचावर अभिजात मराठीचं ग्लोबल लॉन्चिंग करण्यासाठी प्राजक्ता माळी तिथे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिली आहे. प्राजक्ता माळीसोबतच कान्समधील मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या.